हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर बघू शकता आज आपण इथे बनवलेले आहेत मेथीचे ठेपले, पराठेसुद्धा म्हणू शकता तुम्ही. अगदी बघा खूप छान मऊसूत झालेले आहेत. तर आता हे मऊसूत असेच्या असे अगदी 5 ते 6 दिवस टिकण्यासाठी ह्याच्यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत. तो पदार्थ या पिठामध्ये मिसळला की आपले हे मेथीचे ठेपले अगदी छान मऊसूत, अगदी कमीत कमी पीठ वापरून, जास्तीत जास्त मेथी वापरून खूप छान चवीचे पराठे आज आपण इथे बनवणार आहोत. अगदी तुम्ही मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता किंवा अगदी संध्याकाळच्या किंवा सकाळच्या चहाच्या वेळेससुद्धा चहासोबतसुद्धा खाण्यासाठी खूप छान लागतात. हे पराठे दही किंवा सॉससोबत खूप छान लागतात. नक्की एक वेळा तुम्ही ट्राय करा. तर आता इथपर्यंत थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेल बटनसुद्धा प्रेस करा, म्हणजे आपले छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आता बघा इथे मेथी स्वच्छ धुवून अगदी पाणी निथळवून अगदी पूर्णपणे कोरडी करून घेतलेली आहे. आता फक्त हिची पानं फक्त घेतलेली आहेत, बिलकुल देठं घ्यायची नाहीत, जेणेकरून आपली मेथीचे जे ठेपले आपण बनवणार आहोत तर ते फाटणारसुद्धा नाहीत. त्यासाठी फक्त पानं आपण इथे काढून घेतलेली आहेत. तर आता इथे बघू शकता तुम्ही, इथे अगदी कपाच्या मापाने बघितलं तर अगदी 1.5 कप इथे भरलेला आहे. म्हणजे दाबून म्हटलं तर 1 कप आणि वरतून अगदी हलक्या हाताने भरलेलं होतं, म्हणजे अगदी 1.5 कपच बरोबर भरलेलं होतं. तर आता ह्याच्यात पीठसुद्धा त्या मापानं घालायचं आहे बघा. तर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे, अगदी दाबून घातलेलं आहे, म्हणजे ते 1.25 कप इतपत भरलेलं आहे. तुम्ही नक्की इथे 1.5 कप किंवा 1.25 कप वापरू शकता. पाव कप इथे बेसन घातलेलं आहे आणि जो सिक्रेट पदार्थ मी बोलले तो म्हणजे पाव कप आपल्याला इथे दही घालायचं आहे. त्याच्यानंतर काही सुके मसाले आपण ह्याच्यात घालून घेऊया. तर त्याच्यामध्ये हळद पावडर घातलेली आहे, मिरची पावडर घातली आहे, त्याच्यानंतर धनाजिरा पावडर घातली आहे, हिंग घातलेला आहे पाव चमचा. आता बघा इथे जे तुम्हाला चमच्यावरती मी दाखवलं तर तो इथे खरडा म्हणजे ठेचा घातलेला आहे. तुम्ही आलं लसूण मिरचीचं वाटणसुद्धा इथे घालू शकता. अगदी कमी जास्त तुम्ही तिखटसुद्धा इथे वापरू शकता. तर इथे बघा थोडासा ओवा घेतलेला होता, ओवासुद्धा हातावरती छान असा क्रश करून तो चोळून घातलेला आहे बघा. त्याच्यानंतर मिरची पावडर इथे मी अगदी आपण खरडासुद्धा वापरलेला आहे, त्याच्यामुळे मिरची पावडर मी इथे पाव चमचाच घातलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. अगदी तुम्ही इथे कसुरी मेथीसुद्धा वापरू शकता, खूपच छान होतात चवीला. तर आता बघा थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि छान असा ह्याचा गोळा मळून घ्यायचा आहे. आता काय इथे पाणी वापरायचं आहे, आता ही जी मेथी होती तर ती पूर्णपणे कोरडी करून घेतलेली होती मी. तर मी मेथीचे ठेपले बनवण्यासाठी मेथी धुवून घेतली होती, पण काही कारणास्तव त्याचे ठेपले बनवायचे राहून गेले आणि मी ते दुसऱ्या दिवशी बनवले, त्याच्यामुळे पूर्णपणे ती कोरडी झाली होती. आता जर ती ओली असेल तर आपल्याला इथे पाणी घालायची बिलकुलच गरज नाही, अगदी दही आणि पाण्यासोबत ती छान अशी मळलीसुद्धा जाते. तुम्ही इथे कमी जास्त पीठसुद्धा वापरू शकता, पण इथे अगदी कमीत कमी पीठ वापरून आपण खूप छान अगदी मऊसूत 7 ते 8 दिवस टिकणारे हे मेथीचे ठेपले आज इथे बनवणार आहोत. तर आता बघा पीठसुद्धा छान मळून झालेलं आहे. आता हे पीठ थोडंसं तेल वरतून लावायचं आणि छान असं एक 5 मिनटासाठी ठेवायचं आहे झाकून. आता इथे झाकून ठेवलेलं आहे. काही वेळानंतर म्हणजेच 5 मिनटानंतर छान अगदी मेथीसुद्धा पिठासोबत मस्त भिजली जाते बघू शकता. आणि आता थोडंसं पीठ घेतलेलं आहे साईडला, अगदी थोडंसं घेतलेलं आहे. गरज वाटली तरच तुम्ही ते वापरू शकता, नाहीतर असंच थोडंसं हाताला तेल लावायचं किंवा ऑलरेडी आपण पिठामध्ये सुद्धा तेल घातलेलं आहे, त्याच्यामुळे हातालासुद्धा हे गोळे चिटकत नाहीत. चिटकलेच तर थोडंसं हाताचं काढून घ्यायचं आणि परत आपल्याला हे छान असे एकसारख्या आकारामध्ये गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर आता बघा एकसारख्या आकारामध्ये गोळेसुद्धा तयार करून झालेले आहेत. आता बघा हे गोळे थोडंसं पीठ लावायचं आहे, अगदी छान थोडंसं भुरभुरलं तरीही चालेल. पीठ लावून थोडंसं छान असे हे ठेपले लाटून घ्यायचे आहेत. तर आता इथे बघा अशा पद्धतीनं थोडं थोडं पीठ लावून लाटून घ्यायचे, जेणेकरून
आपले पळपुटाला चिकटणार सुद्धा नाहीत. कारण ह्याच्यामध्ये कसं बेसन असतं आणि नुसती मेथी असते, पीठ कमी वापरलेलं असतं, त्याच्यामुळे चिटकूसुद्धा शकतात. तर इथे बघा आता खूप छान हा ठेपला तयार झालेला आहे. आता अगदी पातळ मऊसूत ठेपले बनण्यासाठी, छान असे मऊसूत होण्यासाठीच आपल्याला इथे बघा जाड लाटायची सुद्धा गरज नाही. तर इथे अगदी छान पातळ लाटून घेतलेले आहेत. आता बघा काठाचं झाकण वगैरे काही ना काहीतरी असतंच आपल्याकडे, किंवा ताटसुद्धा असतं काठाचं. तर या पद्धतीने अगदी छान गोलाकार बनवून घ्यायचे. जर तुम्हाला गोलाकार हवे असतील तर तुम्ही छान एकसारख्या आकारामध्ये गोलाकार बनवू शकता. तर इथे बघा छान बनला आहे गोलाकार, अगदी पातळ मस्त झालेला आहे. मेथी बघा किती छान अगदी ठेपल्यामध्ये अगदी रसरशीत छान दिसतीये. भरगच्च मेथी आहे, पीठ कमी वापरलेलं आहे. त्याच पद्धतीने दुसरासुद्धा लाटून घेतलेला होता आणि तो सुद्धा या पद्धतीनं झाकण ठेवून छान असा गोलाकार बनवून घेतला. अशाच पद्धतीने सगळे मेथीचे ठेपले आपण इथे बनवून घेऊया. अगदी हे मेथीचे ठेपले बघू शकता एकावर एक ठेवलेले आहेत मी, तरीसुद्धा एकमेकांना चिकटले सुद्धा नाहीत. खूप छान तयार होतात, नक्की बनवून बघा. आता बघा तवासुद्धा गरम झालेला आहे. तव्यावरती एक एक करून आपण सगळे मेथीचे ठेपले शेकून घ्यायचे आहेत. काहीच गरज नाही एक लाटला की पटकन शेकून घेण्याची. अगदी तुम्ही एकदम सगळे लाटून ठेवले आणि त्याच्यानंतर शेकायला घेतले तरीही चालू शकतं. इथे बघू शकता सगळे आपण एकाच वेळी लाटून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे ठेपले सगळे हाय फ्लेमवरतीच शेकून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपले ठेपले कडक होणार नाहीत, मऊसूत छान होतात. आता बघा अगदी कडक होणार नाहीत, पण अगदी छान असे वरती बघू शकता डाग पडेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. खूप छान कलरसुद्धा दिसतोय आणि डागसुद्धा छान पडलेले आहेत. अशाच पद्धतीने सगळे मेथीचे ठेपले आपण इथे भाजून घेऊया. तेल, तूप, बटर काहीही लावू शकता तुम्ही. अगदी इथे बघा तेल लावलेलं आहे मी, बटर लावून किंवा तूप लावून सुद्धा खूप छान होतात. इथे आपले सगळे मेथीचे ठेपले बनवून तयार आहेत. आता बघा हे तुम्ही अगदी सॉस दहीसोबत सुद्धा खायला घेऊ शकता. अगदी जवळून सुद्धा दाखवते. आता हेच एक ठेपला मी तुम्हाला दाखवते. अगदी बघू शकता चुरगळला तरी सुद्धा अगदी आहे तसा राहतो, अगदी मऊसूत छान झालेला आहे. या पद्धतीनं नक्की बनवून बघा. आता हे ठेपले याच्यासोबत खाण्यासाठी सॉस आणि दहीसोबत खूप छान लागतात. अगदी तोडून सुद्धा इथे तुम्हाला दाखवला, एक चुरगळून सुद्धा दाखवला. बघितलेच तुम्हाला अंदाज आलाच असेल की किती छान ठेपले झालेले आहेत. कमी वेळामध्ये होतात, तसेच टिफिनसाठी मुलांना आवडणारी रेसिपी आहे. सगळ्यांनाच खूप आवडते. तर नक्की बनवून बघा आणि आवडले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटसुद्धा एक छानशी करून मला नक्की सांगा कशी वाटली आपली मेथीची ठेपलीची रेसिपी. आणि दही घालून नक्की बनवून बघा. हाय फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे म्हणजे अगदी छान मऊसूत राहतात. आशा करते आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल आणि आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेल बटनसुद्धा प्रेस करा, म्हणजे आपले छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला मग नंतर उद्या पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.